आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला सानिका काढून देणार. सानिका एक एक करून 3 टोकन माझ्या हातात दे. दे हो हो अजून एक दे. अजून थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 53. दुसरा क्रमांक आहे 60. आणि तिसरा क्रमांक आहे 63. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडेसे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैशाली मयुरेश पंडुरकर. तुम्ही काय करता? सध्या मी सर्व्हिस करते. सर्व्हिस नाही नोकरी करते. हा सॉरी नोकरी करताय. अच्छा काय प्रकारची नोकरी करता म्हणजे? मी तिथे असिस्टंट मॅनेजर म्हणून आहे. अरे वा वरच्या पोस्टला आहात. हो. खालच्या कामाला लावता ना म्हणजे? हो हो ना. उगाच चौगाच कामाला लावता? नाही उगाच नाही. हो ते बघत असतील तर उगाच. बरं बाकी तुमच्याविषयी सांगा. मला सिंगिंग ट्रॅव्हलिंग आणि गोरगरिबांना मदत करण्याची आवड आहे. अच्छा ओके. मग आता दिवाळी विशेष काय चाललंय सध्या घरात? खरेदी वगैरे फराळाचे पदार्थ वगैरे करता तुम्ही? हो माझ्या सासूबाई उत्तम फराळ करतात. हो आणि मग तुम्ही फराळ करता? नाही त्यांना मदत करते. त्यांना मदत करता? हो. आणि मग बाहेरून वगैरे काही विकत आणता की सगळं घरीच तयार नाही करता? सगळं आमच्याकडे घरीच करतो आम्ही पदार्थ. A to Z. A to Z. बघा समजा वेळ मिळाला नसेल खरेदी करायला वगैरे तर आज आम्ही पण फराळाचे पदार्थ आणलेले आहेत तुमच्यासाठी. ओके. त्याची खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. दीपिका नामदेव जिरंगे. तुम्ही काय करता? सर्व्हिस करते. तुम्ही पण सर्व्हिस सगळ्याच सर्व्हिस करतात? हो. बॅडमिंटनची? नाही नोकरी. नोकरी तेच म्हणतोय. लोकांना वाटतं बॅडमिंटनची सर्व्हिस. नाही बॅडमिंटन येतं खेळता? येतं खेळता? मग त्याची पण सर्व्हिस करता? हो सर्व्हिस करते ना. अरे वा चांगलं आहे. बाईक असेल तर त्याचीही सर्व्हिसिंग कराल ना? नाही बाईकची सर्व्हिसिंग नाही करतायत. बाईकची सर्व्हिसिंग नाही करताय? मला पण नाही येत. जाऊ दे. तुमच्याविषयी सांगा. नोकरी वगैरे झाली की घरी काय मदत करता? आता दिवाळी आहे तर घरी मदत करता खरंच? थोडी थोडी करते. का थोडी थोडी? सगळं नाही करता येत. का? फक्त लाडू करता येतात. लाडू करता येतात? हो. कारण ते तुला आवडतात? हो बरोबर. हा म्हणून ते एक शिकून घेतलं आईकडून. हो ना. हो. मग बाकी चकली वगैरेचं काय करता? चकलीची मदत करते आईला. हा खायला? खायला नाही बनवायला. बनवायला? हो. अच्छा मग बाहेरून खरेदी वगैरे आता झालं? शॉपिंग झालं? नाही करायचं अजून. कधी करणार आता? आता दिवाळी आली. करणार ना. करणार ना नक्की. इकडे तुझ्या मदतीसाठी आम्ही काही खरेदी आणले विशेष दिवाळी स्पेशल. ती करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्रियंका पामेचा. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. बरं आधी आले होते त्या कोण तुमच्या पहिल्या राऊंड मध्ये? माझी सास आहे. अच्छा त्या सांगत होते तुमच्याविषयी मला. तुम्ही काहीच हेल्प नाही करत त्यांना हो. दिवाळीच्या खरेदी करण्यात? हो. का असं करता तुम्ही? नाही मी अशा नाही करते. मग मदत करतो त्यांना? हो. मग त्या असं का बोलत होत्या? नाही अशाच बोले. त्या पण असं नाही बोलणार. तुम्ही मदत करता त्यांना? हो. एकत्र मिळून सगळं? हा जे साफसफाई आहे सगळं हे मिठाई वगैरे आहे चकली वगैरे सगळं आम्ही दोनों मिळून करणार. हो ना. तुम्हाला काय आवडतं करायला सर्वात जास्त? म्हणजे सगळं आहे. म्हणजे चकली आवडते? मग गोड आवडतं की तिखट आवडतं? तिखट आणि गोड दोन्ही आवडतं? दोन्ही आवडते. सासूबाईंना कामाला लावता ना? हो. हे पण करा ते पण करा. हो म्हणाल्या. शेवटी सत्य बाहेर येतच. ठीक आहे काही काळजी करू नका. तुमच्यासाठी मी खरेदी आणलेली आहे. ती करा. जिंकलात तर सासूबाई खुश होतील. हो माझी सासूबाई खूप बरी आहे. ठीक आहे खरेदी करायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. वेळ झाली आता सुपर मार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटाच्या खरेदी करायची वस्तूंची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटची एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. आजचं बजेट आहे 827 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे माडे हळू 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 हळू. हा साडे माडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. प्रियांका ताईंनी खरेदी केली 415 रुपयांची, दीपिका ताईंनी खरेदी केली 325 रुपयांची आणि वैशाली ताईंनी खरेदी केली 545 रुपयाची. त्यामुळे विजेत्या आहेत वैशाली ताई. अंदाजे कितीच्या विजेत्या स्मिताताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या वैशालीताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार हा खेळ ठरवणार. खेळ सोपा आहे. समोर कागद ठेवलेत, हातात पेन दिलेत. करायचं एवढं, पेपरावर लिहायचं 3.5. सर्वात जास्त वेळा ज्या लिहिणार त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता 3.5. 3 शब्द लिहायचा. 3.5. वेळ संपली. दोघींनी 16 वेळा 3.5 लिहिलं. त्यामुळे आता ठरवणार फासे कोणाला संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. सोपं एकदम. फासे टाकायचे. ज्यांना जास्त अंक त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची. पहिल्यांदा तुम्ही घ्या. 6. तुम्ही टाका. स्मिताताईंनी टाकले 6 आकडे. त्यामुळे त्यांना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी. स्मिताताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी. हिरवी. नक्की हो. घेऊन टाका. स्मिताताईंनी निवडली हिरवी चावी. त्यामुळे वैशाली ताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. वैशालीताई ठरल्या उपविजेत्या. ज्यांना मिळालेले आहे नूडल्स. बोला कसं वाटतंय. छान वाटतंय. हा आणि आता करून खा. खाणार गरमागरम. दिवाळीसाठी विशेष. येस. हो की नाही. थँक्यू. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या स्मिताताई ज्यांना मिळालेला आहे गॅस वॉटर हीटर. बोला. खूप आनंद होतोय. हा खूप म्हणजे खूपच. तुमच्यापेक्षा आनंद नवऱ्याला झाला माहिती तिकडे. आता फोन आला होता त्यांचा. हो, आलाच होता. हो ना. हो. बरं वाटलं ना. खूप. आता दिवाळीची अंघोळ गरम पाण्याने. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली सफेद परी आहे, पांढरा फ्रॉक घालते, तिचं नाक लाल आहे आणि जशी उभी राहते तशी तिची उंची कमी होते. कोणाला येतंय. तुम्ही या इकडे. इथे या. तुमचं नाव सांगा. अनुसया शिंदे. आणि उत्तर. मेणबत्ती. मेणबत्ती. मेणबत्ती उत्तर बरोबर आहे. हे घ्या.